आजच्या या खास तर विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण थेट शेतीच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या पिकांबद्दल बोलणार. उडीद आणि मूग या दोन नगदी पिकांच्या लागवडीबद्दल आपण अशी काही माहिती घेणार आहोत जी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनही उत्पादनात कशी मोठी वाढ करता येऊ शकते हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत उडीद आणि मूग लागवडीचा संपूर्ण मार्गदर्शक. योग्य जमीन, बियाणे निवड, पेरणी, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण ते भरघोस उत्पादन मिळवण्यापर्यंतची सर्व माहिती. जर तुम्हालाही कमी खर्चात चांगला नफा कमवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला पहा. तर मग सविस्तर समजून घेऊया की आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत. आपली आजची रूपरेषा अगदी सोपी आहे. पहिलं म्हणजे पूर्व मशागत आणि बियाणे, दुसरं पेरणी आणि खत व्यवस्थापन, तिसरं पाणी आणि तण नियंत्रण, चौथं रोग आणि कीड व्यवस्थापन, पाचवं आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय उपाय, आणि शेवटी आपण बघूया काढणी आणि बाजारपेठ. चला थेट विषयाला सुरुवात करूया. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे पूर्व मशागत आणि बियाणे. पाया भक्कम तर इमारत भक्कम, तसंच शेतीचंही असतं. उडीद आणि मूग घ्यायचा विचार केला की सर्वात आधी प्रश्न येतो तो जमिनीचा. या पिकांना मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते बरं का. जर जमिनीत पाणी साचून राहिलं तर मुळांची वाढ तिथेच थांबते आणि पीक पिवळं पडतं. हवामानाचा विचार केला तर उष्ण आणि दमट हवामान ह्या पिकांना एकदम मानवतं. म्हणूनच पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ती छान भुसभुशीत करून घेणं ही आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बियाण्यांची निवड आणि बीज प्रक्रिया. बाजारातून फक्त महागडं बियाणं आणून भागत नाही. बीज प्रक्रिया करणं म्हणजे भविष्यातील औषधांचा आणि फवारणीचा खर्च वाचवण्याचं पहिलं पाऊल आहे. बुरशीनाशक किंवा रायझोबियमची बीजप्रक्रिया केल्यावर जमिनीतून पसरणाऱ्या रोगांना तिथेच ब्रेक लागतो. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, बीजप्रक्रियेनंतर बियाणे सावलीत सुकवायला विसरायचं नाही. यामुळे उगवणक्षमता खरोखर खूप वाढते. वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, पेरणी आणि खत व्यवस्थापन. बियाणं तर तयार आहे, आता त्याला योग्य खताची जोड कशी द्यायची ते पाहूया. इथे पेरणीची योग्य वेळ साधणं अतिशय गरजेचं आहे. 2 ओळींतील आणि 2 रोपांतील अंतर अचूक असलं पाहिजे. जर दाटीवाटीने पेरणी केली तर रोपांना हवी तशी हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही आणि परिणामी उत्पादनात मोठी घट येते. खतांचा विचार केला तर माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद आणि पालाशाची अचूक मात्रा देणं गरजेचं आहे. स्फुरद हे मुळांच्या वाढीसाठी काम करतं, तर पालाश दाणे भरण्यासाठी एकदम उपयुक्त ठरतं. त्यामुळे हे प्रमाण चुकवून चालणार नाही. तिसरा टप्पा आहे पाणी आणि तण नियंत्रण. पिकाचं एखाद्या लहान मुलासारखं संगोपन करण्याची हीच ती वेळ असते. तसं पाहिलं तर उडीद आणि मूग ही पिके कमी पाण्यावर येणारी आहेत, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांना पाण्याची गरजच नसते. जेव्हा पिकाला फुले येऊ लागतात किंवा शेंगा भरायला लागतात तेव्हा पाण्याचा ताण पडून अजिबात चालत नाही. ह्या नाजूक काळात जर पाणी कमी पडलं तर फुलांची गळती ठरलेलीच समजा. आणि याउलट गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर मुळे सडण्याचीही भीती असते. त्यामुळे जमिनीचा ओलावा तपासूनच पाण्याचं योग्य नियोजन करणं अगदी मस्त आहे. पाण्यासोबतच तण नियंत्रणही तेवढंच महत्त्वाचं आहे. पेरणीनंतरचे पहिले 30 ते 35 दिवस शेत एकदम तणविरहित ठेवणं हीच भरघोस उत्पादनाची मुख्य गुरुकिल्ली आहे. विचार करा, जर शेतात तण वाढलं तर आपण पिकाला दिलेलं महागडं खत आणि पाणी हे तणच खाऊन टाकतं आणि आपलं मुख्य पीक बिचारं कुपोषित राहतं. त्यामुळे वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवलं तर पिकाला 100% पोषण मिळतं आणि वाढ जोमदार होते. आता चौथ्या टप्प्याकडे जाऊया, रोग आणि कीड व्यवस्थापन. पिकाला शत्रूंपासून सुरक्षित ठेवण्याची ही अत्यंत महत्त्वाची पायरी. आता या टप्प्याबद्दल सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलोरा आणि शेंगा येण्याचा काळ. हाच तो काळ आहे जो थेट तुमच्या खिशातल्या नफ्याशी जोडलेला आहे आणि म्हणूनच तो सर्वात नाजूक आहे. किडींना आणि रोगांना याच अवस्थेत पिकावर हल्ला करायला सर्वात जास्त आवडतं. जर या काळात आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं तर उत्पादनात थेट 30 ते 40% घट होऊ शकते. त्यामुळे या दिवसांत दररोज शेताची पाहणी करणं अनिवार्य आहे. पिकाचे काही प्रमुख शत्रू म्हणजे शेंगा पोखरणारी अळी, मावा आणि पिवळा मोझॅकसारखे भयानक रोग. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. योग्य वेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी केली तर यावर सहज नियंत्रण मिळवता येतं. आता हा जो पिवळा मोझॅक आहे ना, तो पांढऱ्या माशीमुळे पसरतो. त्यामुळे पांढऱ्या माशीचा वेळेतच बंदोबस्त करणे हेच याला रोखण्याचं मुख्य सूत्र आहे.
आणि हो, कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर हा अत्यंत प्रभावी आणि खिशाला परवडणारा उपाय नक्की ठरू शकतो. 5वा टप्पा आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय उपाय म्हणजेच आजच्या काळाची गरज असलेली स्मार्ट शेती. केवळ आपल्या पारंपरिक पद्धतींवर विसंबून न राहता सेंद्रिय खतांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ घातलाच पाहिजे. रासायनिक खतांचा अतिवापर टाळा आणि त्याऐवजी सेंद्रिय खते, शेणखत किंवा निंबोळी अर्काचा वापर करून बघा जमिनीचा पोत कसा सुधारतो ते. सिंचनासाठी आधुनिक पद्धतीं जसे की ठिबक किंवा तुषार सिंचन वापरल्यास पाण्याचा थेंब न थेंब कामी येतो. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधलात तर शाश्वत आणि विक्रमी उत्पादन मिळणं अगदी निश्चित आता आहे. आलोय आपण आपल्या 6व्या आणि अंतिम टप्प्यावर, काढणी आणि बाजारपेठ, म्हणजेच आपल्या कष्टाचं गोड फळ मिळण्याची वेळ. शेंगा 70 ते 80% वाळल्या की लगेच काढणी करावी. जास्त वेळ लावला तर शेंगा तडकून दाणे शेतात सांडण्याची भीती असते आणि तिथेच आपलं नुकसान होतं. उडीद आणि मूग ही अशी पिकं आहेत ज्यांना बाजारात वर्षभर प्रचंड मागणी असते. बाजारातील दरांचा कल ओळखून आणि मालाची योग्य प्रतवारी करून जर तुम्ही विक्री केली तर नेहमीपेक्षा नक्कीच जास्त नफा मिळवता येतो. चांगला भाव येईपर्यंत सुरक्षित साठवणूक करून ठेवणं हा देखील एका यशस्वी नियोजनाचाच भाग जाता आहे. जाता एक विचार नक्की करा. या संपूर्ण प्रक्रियेत आपण असा कोणता एक आधुनिक बदल आजच अंमलात आणू शकतो ज्यामुळे आपलं येणारं उत्पादन दुपटीने वाढेल. नक्की विचार करा आणि कामाला लागा. तर शेतकरी मित्रांनो, उडीद आणि मूग लागवडीबद्दलची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये.